पदाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार आहे जागा मागण्याचा. हा निर्णय घटक पक्ष घेऊन निर्णय होईल. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. भाजपाचे विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी भाजप पक्षाकडे जालना विधानसभेची उमेदवारी मागणी केली असून त्यावर जालना विधानसभेची मागणी तुम्ही करणार असाल तर बदनापूर आणि भोकरदन शिवसेनेकडे सोडा अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. यावर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत म्हटलंय, पदाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे जागा मागण्याचा. त्या पूर्ण 5च्या 5 मागणीत हा निर्णय इंडियाचे घटक बसून निर्णय घेऊ. इंडियाच्या बैठकीत ठरला. बदनापूर आणि भोकरदन जागा या आम्हालाही मान्य करावे लागणार. इंडियाच्या बैठकीत जे निर्णय होईल ते आम्हाला मान्य करावे लागणार. जो इंडियाचा उमेदवार राहील त्याचं काम करणार असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. जागा लागते तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर लागते. आम्ही त्या दोन जागा आम्हाला सोडा, आम्ही जागा तुम्हाला सोडू. पण हा निर्णय आमचे एनडीएचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ. दादा, जालना विधानसभेची मागणी आबांनी केली आहे, मीडियामध्ये तसं बोलले. त्यानंतर अर्जुनराव खोतकर यांनी तुम्हाला जालना हवे असल्यास महायुतीत आम्हाला देऊ, मात्र आम्हाला त्या बदल्यात भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी विधान केलं. असं जर का आमच्या एनडीएच्या बैठकीत ठरलं की बदनापूर आणि जालना बदनापूर आणि भोकरदन द्या, तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल. आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मी बोललो म्हणजे त्यांनी बोला, त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा तर अर्थ होत नाही. ज्याला बोलायचे बोलाल. माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एनडीएच्या घटक दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय आहे. जालना विधानसभेबाबत तुमची भूमिका काय? आमची भूमिका आहे जो एनडीएचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू.